नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. सिंह रास, सिंह लग्न या लोकांच्यासाठी कर्क राशीमध्ये 1 जून 2026ला येणारा गुरु काय फळ देणार आहे बघूया. गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे. सिंह राशीचा स्वामी रवी आहे, त्याचा गुरु हा मित्र आहे. त्याच्यामुळे अर्थातच याच्यासाठी फार आवडीची गोष्ट आहे सिंह राशीच्या लोकांना. कर्क राशीतला गुरु हा त्यांचा मित्र असल्यामुळे हा खरं तर सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये व्ययस्थानामध्ये आहे. पण व्ययस्थान हे गुरुचं कारक स्थान आहे. इथून गुरु बघतो चतुर्थाकडे, षष्ठाकडे आणि अष्टमाकडे सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये. सिंह राशीची माणसं ही जगाच्या राजासारखी असतात. अतिशय रॉयल पर्सनॅलिटी असते आणि यांच्या कुंडलीमध्ये मोक्ष त्रिकोणात व्ययातून गुरु चाललाय. स्वतःच्या कामामध्ये खूप खर्च करावा लागणार आहे, पण ही माणसं राजा माणसं आहेत. यांचं प्रत्येकच काम मोठं असतं. गुरु आता मोठीच कामं करतो, त्यामुळे काम मोठं की खर्चही मोठा. पण आध्यात्मिक प्रगतीकडे यांचा ओढा राहणार आहे, कारण रवी हा नैसर्गिक आत्म्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे अतिशय रिगल माणसं आणि खर्च करणारी तशी आपली स्वतःची ओळख त्यांना व्हायला हवी असते. हे मोठ्या वयामध्ये ही माणसं अध्यात्माकडे वळतात, गूढज्ञानाकडे वळतात. परदेशामध्ये यांना पैसे पण मिळतील, आरोग्यावर खर्च पण होईल. या कर्क राशीचा गुरु सिंह रास आणि सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये कुठल्या कुठल्या नक्षत्रांमधून मध्ये ह्याचा चंद्र आहे ज्याच्यावर हा परिणाम करणार कर्केतून, तर हा मघा नक्षत्रावर परिणाम करणार, पूर्वावर करणार, उत्तरावर करणार. मग आहे केतूचं, पूर्वा शुक्राचं, उत्तरा रवीचं नक्षत्र हे सिंह राशीतलं. सिंह रास मघा नक्षत्राच्या लोकांना कर्क राशीचा गुरु 13 जून नंतर पुढच्या मध्ये अतिशय चांगला असा हा संपूर्ण जून महिन्यामधला गुरु आहे. आणि सिंहेमध्ये परत जेव्हा मध्येच जातोय ना गुरु, तेव्हा या लोकांची तब्येत जरा जास्त सुधारेल, लक्ष ठेवा बरं का. कारण गुरु ज्या राशीत असतो ना त्या राशीतल्या लोकांचं वजन वाढवतो, कारण गुरु कायचं प्रसरण करतो. गुरु हा प्रसरणाचं कारक आहे. खरोखरच वाढतं. लक्ष द्या आपल्या वजनाकडे. पूर्वा नक्षत्र ज्यांचं आहे सिंह राशीमध्ये, यांना 13 जूनपर्यंत उत्तम गुरु आहे आणि अतिशय परोपकाराचं कामे करणार आहेत, कारण ही परोपकारी माणसं आहेतच. सिंह रास रवीची रास आहे. रवी हा राजा आहे, राजा पालन पोषण करणार आहे.
तशीच असतात ही माणसं. उत्तरा नक्षत्र जे आहे ते 13 जून ते 25 नोव्हेंबर आणि परत जेव्हा कर्केत येतं ते 24 जानेवारी 2027 ते 24 जून 2027 एवढा काळ अतिशय उत्तम गुरु आहे. आणि रवीचं नक्षत्र आहे, रवीचीच रास आहे, त्यामुळे सरकारी कामं चुटकीसरशी करणार आहेत हे लोक. अतिशय उत्तम त्यांना फळ मिळणार आहे षष्ठामध्ये सरकारी कामांचं. चतुर्थामध्ये घराचा योग, अर्थात चतुर्थाकडे बघणारा गुरु हा घराचा योग आणतोच. आता अर्थात हा गुरु चतुर्थाकडे बघतोय, त्याच्यामुळे कदाचित अजून एक प्रॉपर्टी होईल जिच्यामध्ये तुम्ही कधीतरी राहाल. आपण आता सगळ्या वयोगटांसाठी बघूया. 20 ते 40 वर्ष हे वय ज्यांचं आहे अशांना, हे सिंह राशीचे लोक हे कायम परोपकारी असतात. राजा आहे ना तो, प्रजेची पालनपोषण करणारा, काळजी घेणारा, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे, अतिशय इंट्युशन प्रमाणे काम करणारे, यांना परदेशामध्ये पैसा मिळेल. आता 20 ते 40 मध्ये ते हळूहळू नोकरीमध्ये स्थिर होत आहेत, तेव्हा परदेशात जाऊन स्थिर झाले तर अजूनच छान ना. आताच्या काळाप्रमाणे जास्तीत जास्त पैसा लवकर मिळते हो. 40 ते 60ची जी माणसं आहेत त्यांना धार्मिक कामात त्यांना रस घ्यावासा वाटेल. ही माणसं शांत आणि धार्मिक होतील, कारण खूप धावपळ करून त्यांनी 50पर्यंत काम केलं असेल तर 40 ते 50 पर्यंत, तर 50 ते 60 यामध्ये ते सेटल होऊन शांत व्हायला बघतील. 60च्या पुढची जी माणसं आहेत, हा राजा आहे, त्यामुळे दुसऱ्यांवर कंट्रोल ठेवणार आहे, दुसऱ्यांचा ताबा घेणार आहे, नर्टरिंग करणारा पण आहे आणि रूलर पण आहे. त्यामुळे दुसऱ्यावर कंट्रोल ठेवण्यापेक्षा आता मात्र यांना अष्टमाकडे बघतो, त्याच्यामुळे आध्यात्मिक प्रगतीकडे जावंसं वाटेल. व्ययातला गुरु अष्टमाकडे बघतो, त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीकडे, गूढ गोष्टींच्या ज्ञानाकडे यांचा ओढा असेल. ही आत्म्याची रास असल्यामुळे याच्यामध्ये त्यांना यश मिळेल. बघा तुम्हाला काय काय करावंसं वाटतंय, कुठल्या गुरुकडे जावंसं वाटतंय, कुठले गुरु तुमच्यासाठी खूप तुम्हाला अतिशय आध्यात्मिकतेकडे नेणारे आहेत, हा अनुभव तुम्ही घ्या आणि मला कळवा तुमचा अभिप्राय. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.